न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सुतार समाजाची भटक्या जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावी, लोकसंख्येच्या प्रमाणात संबंधित आरक्षण हे स्वतंत्रपणे देण्यात यावे, तसेच विश्वकर्मा विकास महामंडळाची निर्मिती करणे, त्याचप्रमाणे राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुतार लोहार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती करणे आदी विविध मागण्यांसाठी आज सुतार समाजाच्या वतीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर समाजाच्या वतीने बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। यापूर्वी साधारणतः मे महिन्यापासून ते आज पावतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना वेळोवेळी निवेदन दिले गेले, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना विनंती देखील केली गेली, तरी देखील कुठल्याही प्रकारची शासनाकडून दखल घेतली जात नाही। त्यामुळे नाईलाजास्तव हे आमरण उपोषण केले आहे। याबाबत अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघ प्रदेशाध्यक्ष सुदामांना खैरनार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। 19/12/2023 रोजी आजचं जे आंदोलन होत आहे त्या मागची एकच भूमिका की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य व्हायला पाहिजेत आणि याच्या मागची अजून वेगळी कारण आहेत की ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांना मे महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पत्र दिलेत की आम्ही जो मेळावा घेतो त्याला आपण येण्याचे करावे, त्यांनीही मान्य केले, 3 वेळेला आश्वासनं दिली, तारखाही दिल्या, परंतु ते उपस्थित राहू शकत नाही। याचा अर्थ असा वाटला की सुतार समाज हा त्रासदायक नाही आहे, सुतार समाज हा आक्रमक नाही आहे, म्हणून या समाजाला कसंही दाबून मारलं 1947 पासून तर आत्तापर्यंत हेच करत आले। सरकार कोणाचं जरी असलं पण प्रत्येक सरकारची जी प्रवृत्ती आहे ती सारखी आहे आणि त्याच्यामुळे या प्रवृत्तीच्या विरुद्ध आम्ही आंदोलन छेडलेलं आहे। काय प्रमुख मागण्या? या मागण्या, पहिली मागणी आमची आहे की सुतार समाजासाठी भटक्या विमुक्त जातीमध्ये समाजाला जमातीमध्ये घेण्यात यावे। त्यामागची भूमिका आमची एकच की लोहार समाजाला जर भटक्या जमातीचा जर अभ्यास केला असता 8 नंबरच्या ह्याच्यात लोहार समाजाला दिलेलं आहे, परंतु सुतार समाजाला कुठेही एनटीमध्ये टाकलेलं नाही। एनटीमध्ये टाकल्यानंतर दुसरी मागणी आमची अशी आहे की ज्या वेळेला आज वेगवेगळे महामंडळ आहेत, गुरव समाजाला दिलं, आदिवासी समाजाला दिलं, अजून 2-3 समाजाला दिलं, परंतु त्याही वेळेला आमचं नाव असताना सुद्धा ते डावलण्यात आलं। याचा अर्थ एकच की आम्ही त्रासदायक नाही आणि म्हणून आम्ही आता मागितलं की विश्वकर्मा कारागीर समाजासाठी आम्हाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ द्यायचं आहे। त्यांनी ते यासाठी द्यायचं आहे की आज जर सुतार समाजाचा विचार केला तर उद्योगशील समाज हा रोजगार निर्मिती करतो, स्वतःही रोजगार तयार करू शकतो आणि इतरांना रोजगार देऊ शकतो आणि म्हणून विश्वकर्मा विकास महामंडळाची निर्मिती करण्यात यावी ही एक दुसरी मागणी आहे। आणि तिसरी मागणी, आज महाराष्ट्रातला जर बघितलं तर बऱ्याच जाती धर्माच्या याला हॉस्टेलला जागा दिलेल्या आहेत, त्यांनी वसतिगृहासाठी दिलेल्या आहे। आमच्या समाजातील जे गरीब विद्यार्थी असतील, हुशार आहेत, होतकरू आहेत, परंतु त्यांना कुठेही हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळेल नाही, त्यामागचे एकच कारण की त्यांची आर्थिक कुवत नाही। मग हुशार विद्यार्थी आमचे जर समाजाला व्हायला लागला आणि कुठेतरी त्यामुळे देशाचं राज्याचं नुकसान होतं त्याचीही भरपाई करण्यासाठी याने दिलं। आमचं या शेवटच्या सगळ्या 3 मागण्यांच्या मागे आम्हाला एकच आहे की या राज्यातल्या मंत्र्यांनी, संत्र्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकच विचार केला पाहिजे। 1947 पासून तर 2023 पर्यंत आम्हाला काही दिलेलं नाही, यांनी आमच्यावर अन्यायच करत आलेलं जवळजवळ इतक्या वर्षापासून, आणि त्या अन्यायाचं जर परिमार्जन करायचं असेल तर आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे, तरच तुमचं परिमार्जन होईल, नाही तर होणार नाही, अशी आमची एकंदरीत भूमिका आहे। या उपोषण प्रसंगी सुदामांना खैरनार, कैलास मोरे, बळवंत शिंदे, बबनराव पवार, जयवंतराव गाडेकर, किरण सूर्यवंशी, देविदास देवरे, पद्माकर भालेराव आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।